प्रशासनाच्या सहकार्याची भक्तांना अपेक्षा। म्हसळा शहरातील श्री धावीरदेव यात्रा तिथीप्रमाणे चैत्र शुद्ध चतुर्दशीला होत असते। ती यावर्षी सोमवार दिनांक 22 एप्रिल रोजी येत आहे। यात्रेला गावाकडे येण्यासाठी चाकरमानी मंडळीची तयारी झाली आहे। स्थानिक यात्रेचे आयोजक आणि हिंदू ग्रामस्थ यांनी भक्तांचे स्वागताची तयारी केली आहे। म्हसळा नगरपंचायतीच्या माध्यमातून भक्तांना विविध ठिकाणी विद्युत दिव्यांची सोय, चौकाचौकात हॅलोजन दिव्यांची सोय होत असते। नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरात यावर्षी पॅकबंद गटारांचे बांधकाम मोठ्या प्रमाणात झाले आहे। त्यामुळे गल्लीबोळातून असणारा रस्ता फारच अरुंद झाला आहे। श्री धावीरदेव आणि अन्य मंदिरांचे परिसरातील साफसफाई, पालखी परिसरातील नगरपंचायत हद्दीतील आणि पालखी मार्गावरील रस्त्यांची साफसफाई व्हावी अशी रास्त मागणी नागरिकांकडून होत आहे। तसे निवेदन यात्राप्रेमी आणि धावीरदेव भक्त विशाल सायकर यांनी दिल्याचे समजते। शंकर मंदिर परिसरातील बापूजी देवस्थान मार्गावरील वादळात पडलेले झाड आणि मार्ग पावसाळ्यात खराब झाला आहे, त्याची डागडुजी होणे भक्तांना अपेक्षित आहे। म्हसळ्याचे श्री धावीरदेव मंदिर हे प्राचीन असून मुख्य देव श्री धावीरदेव यांचे समवेत रवळनाथ, अवळनाथ, बापूजी, जोगेश्वरी, भैरी आणि काळेश्री अशा देवदेवतांच्या अन्य देवांची पालखी नगरपंचायत हद्दीतील ब्राह्मणआळी, मामा सावंत घरापासून साईनाथ आळी, गवळवाडी, कुंभारआळी, कुडेकर बिल्डिंग, बस स्थानकापासून कुडतुडकर घर, तसेच बाजारपेठ, सोनाराळी, तांबटाळी, एकतानगर, रोहिदासनगर, कन्याशाळा, उमरोटकर, बोरकर परिसर, मातोश्री पार्क बिल्डिंग या मार्गावरून जात असते। नगरपंचायतीच्या माध्यमातून वरील मार्गावर साफसफाई आणि पोलिसांमार्फत वाहतुकीची व्यवस्था चोख असावी अशी भाविकांची रास्त मागणी आहे। महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा।